कुणी म्हणते मी आहे डॉक्टर, कुणी म्हणते मी आहे इंजिनियर, कुणी म्हणते मी आहे प्राध्यापिका, तर कुणी म्हणते मी आहे फोटोग्राफर. सांगतात सर्वजणी खूप काही, पण मी तर आहे साधीशी गृहिणी. हो, गृहिणी. ही वेशभूषा मला पुठ्ठ्यांचा वापर करून व 8 हात लावून देखील करता आली असती. पण खरंच गृहिणींना असतात का 8 हात? नाही. या 2 हातांनीच मला ही सर्व कामे व ह्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. ती घर सांभाळते म्हणून बाकीचे रिलॅक्स असतात, आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. घरातील प्रसन्न गृहिणी पायाचा दगड असते. घराण्याची सुंदर इमारत गृहिणीमुळेच उभी असते. घर सांभाळणाऱ्या गृहिणीला कधीच कमी लेखू नका. घर सांभाळणाऱ्या गृहिणीला कधीच कमी लेखू नका. नोकरी करत नाही म्हणून कधी तिला टोकू नका. कष्टाचं मोल लावल्यास देऊ शकाल का तिचा पगार? कष्टाचं तिच्या मोल लावल्यास देऊ शकाल का तिचा पगार? इतकं काबाड कष्ट करूनही ती काय करू शकणार? नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं नक्कीच कौतुक आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं नक्कीच कौतुक आहे, पण समजू नका गृहिणीमध्ये काहीतरी कमी आहे. महिला दिनानिमित्त मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की इतिहासातील प्रेरणा देणाऱ्या महिलांची वेशभूषा केल्यानंतर नक्कीच आपल्यामध्ये आत्मविश्वास, ऊर्जा निर्माण होते, पण ती तेवढ्यापुरतीच. जर आपल्याला आपल्या आयुष्याची नवी दिशा मिळवायची असेल तर आपण प्रत्येकीतील एक गुणाचा तरी नक्कीच आपण अंगीकारला पाहिजे. लक्ष्मीबाईंच्या तलवारीत धैर्याची ज्योत होती. लक्ष्मीबाईंच्या तलवारीत धैर्याची ज्योत होती. जिजामातेच्या संस्कारांनी शिवरायांची ओळख होती. अहिल्यादेवींच्या न्यायाने प्रजेला आधार दिला, तर कल्पना चावलांनी अंतराळाला स्पर्श करून इतिहास लिहिला. मदर तेरेसांच्या सेवेत माणुसकीचा संदेश होता. मदर तेरेसांच्या सेवेत माणुसकीचा संदेश होता. तर फातिमा शेखांनी ज्ञानाचा दिवा पेटवून अंधार हटवला. बेगम हजरत महालांनी स्वातंत्र्याचा झेंडा उंच रोवला. म्हणून फक्त वेशभूषा करून उपयोग नाही, तर त्यांच्या गुणांचा वारसा होणे घेणे हीच खरी साजेरी चाहूल आहे. महिला दिन हा फक्त एका दिवसापुरता नाही. महिला दिन हा केवळ 1 दिवसापुरता नाही. प्रत्येक स्त्रीने दिवस हा तिच्या कर्तृत्वाचा उत्सव असावा. तिच्या संघर्षाच्या पाऊलखुणा आपण जपूया. तिच्या संघर्षाच्या पाऊलखुणा आपण जपूया. सशक्त नारीचा दीप मनामनात पेटवूया. तिच्या स्वप्नांना आकाश देऊन धैर्याला तिच्या सलाम करूया. नव्या भारताची नवी कहाणी तिच्या हाताने लिहून देऊया.